आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी येते। मनोज जरांगेंच्या उपोषणाला गावकऱ्यांचा विरोध आहे। अंतरवाली सराटीमधील गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे। जरांगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी देऊ नका, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। आणि आताच्या घडीची महत्त्वाची बातमी आहे, मनोज जरांगेंच्या उपोषणाला गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे। अंतरवाली सराटीमधील गावकऱ्यांनी याला विरोध केला आहे। जरांगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी देऊ नका असं निवेदन गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। आपण आता कुठेतरी ह्या गोष्टीला गावाच्या बाबतीला गावाला शांती लागावं। गावातील खूप लोक घरी येऊन बोलतात, फोन करून बोलतात, अरे कुठेतरी आता थोडंसं थांबा बाबा गावात। ठीक आहे, आमचं मत नाही, चालू द्या, आंदोलन चालू द्या, पण त्याला एक थोडंसं काहीतरी आता कालांतर थोडासा वेळ अंतरवाली सांडल्यानंतर कोणतं वडीगोदरीत घ्या, आजूबाजू एखादं गाव घ्या। एकाच गावात आता हा किती दिवस ताण सहन करायचा असा, त्या अनुषंगानं एकच विचार केला, मराठा आंदोलनाची जी दिशा चालू होती ती दिशा त्याच पद्धतीने चालावी। जे आपल्याला काय मुद्दे असतील आपल्या शासनासंग म्हणून आपण भांडून आपले करून घ्यावे। फक्त उपोषण केलं की गर्दा इतका वाढतोय आणि गर्दी वाढल्यानंतर त्रास त्याचा गावाला बी होतोय, सगळ्याला त्रास होतो। लोक समोर येऊन कोणी बोलत नाही, पण खाजगीत बोलताना खूप लोक खूप चर्चा करतात। खूप 6 महिन्यापासून आम्ही हा मनस्ताप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।